महाराष्ट्राची खरी ओळख ही फक्त इथल्या इतिहासाने किंवा संस्कृतीनेच नाही, तर इथल्या अजस्र भव्य पर्वतांनी सुद्धा आहे. हे पर्वत म्हणजे काही साधेसुधे दगड नाहीत, तर या भूमीचा आत्मा आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कधी विचार केलाय का की महाराष्ट्राचा भूगोल, इथल्या नद्या आणि इतका मोठा इतिहास कशामुळे घडला असेल? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे ना, ते इथल्या पर्वतांच्या दऱ्याखोऱ्यांमध्येच दडलेलं आहे. चला तर मग आज हेच रहस्य उलगडून बघूया. तर आज आपण काय करणार आहोत? आपण एका मस्त भौगोलिक सफरीवर निघणार आहोत. सुरुवात करूया महाराष्ट्राच्या मुख्य पर्वतरांगांपासून आणि मग हळूहळू त्याच्या उपरांगा आणि महत्वाच्या शिखरांपर्यंत पोहोचूया. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया महाराष्ट्राच्या मूळ भौगोलिक रचनेपासून. ती समजली की सगळं सोपं होऊन जाईल. आता ही रचना लक्षात कशी ठेवायची, त्यासाठी एक खूप सोपी आयडिया आहे. असं समजा की सह्याद्री पर्वतरांग म्हणजे आपल्या पाठीचा कणा आहे आणि त्यातून पूर्वेकडे ज्या पर्वतरांगा फुटल्या आहेत त्या म्हणजे जणू काही आपल्या बरगड्या. बस ही एकच कल्पना आपल्याला पुढचा सगळा भूगोल समजायला मदत करणार आहे. हे बघा, ह्या नकाशात तर हे अगदी स्पष्ट दिसते. ही जी उभी गडद रांग दिसते ना, तो आहे आपला सह्याद्री म्हणजेच आपला कणा. आणि त्यातून पूर्वेकडे जाणाऱ्या ह्या ज्या आडव्या रांगा आहेत त्या झाल्या आपल्या बरगड्या. बघितलं किती सोपं आहे हे समजायला? चला आता जरा जवळून बघूया या कण्याला, म्हणजेच आपल्या सह्याद्री पर्वतरांगेला. हो, यालाच पश्चिम घाट असंही म्हणतात. सह्याद्री किती प्रचंड आहे हे या आकड्यांवरूनच कळतं. विचार करा, फक्त महाराष्ट्रातच त्याची लांबी आहे तब्बल 720 किलोमीटर. आणि सरासरी उंची तर आहेच मोठी, पण याचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे हा संपूर्ण दक्षिण भारतासाठी पाण्याचा एक प्रमुख विभाजक आहे. म्हणजे एका बाजूचं पाणी एका दिशेला, दुसऱ्या बाजूचं दुसऱ्या दिशेला. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे उत्तरेकडे सह्याद्री जास्त उंच आहे आणि जसजसं आपण दक्षिणेकडे जाऊ तसतशी त्याची उंची कमी होत जाते. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये का? महाराष्ट्रातल्या ज्या मोठ्या महत्वाच्या नद्या आहेत ना, त्या सगळ्या ह्याच एका पर्वतरांगेत उगम पावतात. गोदावरी असो, भीमा असो, कृष्णा किंवा कोयना, या सगळ्यांचं जन्मस्थान म्हणजे आपला लाडका सह्याद्री. बरं, आता आपण त्या कण्यापासून निघालेल्या बरगड्यांकडे वळूया. या पूर्वेकडील पर्वतरांगा काय करतात तर त्या मोठ्या नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी करतात. चला बघूया हे नक्की कसं होतं ते. सगळ्यात आधी बघूया उत्तरेकडची बरगडी. ही आहे सातमाळा अजिंठा रांग. ही रांग महाराष्ट्राच्या उत्तर भागातून पूर्वेकडे पसरलेली आहे. तर या रांगेचं मुख्य काम काय? तर ही तापी आणि गोदावरी या दोन मोठ्या नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी करते. पश्चिमेला हिला सातमाळा डोंगर म्हणतात, तर पूर्वेकडे गेल्यावर हीच अजिंठा डोंगर रांग म्हणून ओळखली जाते. आणि हो, एक अत्यंत महत्वाची गोष्ट, आपल्या जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या याच डोंगर रांगेत आहेत. आता थोडं दक्षिणेकडे येऊया. पुढची रांग आहे हरिश्चंद्र बालाघाट रांग. ही रांग पठाराच्या साधारणपणे मध्यातून जाते. आता ही रांग गोदावरी आणि भीमा नदीची खोरी वेगळी करते. या रांगेच्या पश्चिम भागाला हरिश्चंद्र घाट म्हणतात आणि पूर्वेकडच्या भागाला बालाघाट. या बालाघाटाचे खास वैशिष्ट्य आहे, तो म्हणजे त्याचा सपाट माथ्याचा प्रदेश, एकदम टेबललँड सारखा. आणि आता तिसरी आणि शेवटची प्रमुख पूर्वेकडची रांग, ती म्हणजे शंभू महादेव डोंगर रांग. ही महाराष्ट्राच्या पठारावरची सगळ्यात दक्षिणेकडची रांग आहे. या रांगेमुळे भीमा आणि कृष्णा या दोन मोठ्या नद्यांची खोरी विभागली जातात. ही महाबळेश्वरापासून सुरू होते आणि थेट आग्नेय दिशेला कर्नाटकापर्यंत पोहोचते. आपल्याला माहीत असलेली औंध आणि खानापूरची प्रसिद्ध पठारं याच डोंगर रांगेचा भाग आहेत. तर या झाल्या मोठ्या पर्वतरांगा. पण आता जरा महाराष्ट्रातली काही विशेष शिखरं आणि स्थानिक डोंगरांवर एक नजर टाकूया. तर महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कोणतं? ते आहे कळुसुबाई, तब्बल 1646 मीटर उंच. त्यानंतर नंबर लागतो साल्हेरचा, मग महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड आणि तोरणा. ही शिखर म्हणजे जणू काही आपल्या महाराष्ट्राचा अभिमानास्पद मुकुटच आहेत. पण गोष्ट इथेच संपत नाही. या मोठ्या रांगा आणि उंच शिखरांशिवाय सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असंख्य लहान मोठे डोंगर आणि टेकड्या विखुरलेल्या आहेत. मग त्या नागपूरजवळच्या गरमसूर टेकड्या असोत किंवा गडचिरोलीतले चिरोलीचे डोंगर, प्रत्येक डोंगर त्या त्या भागाची एक स्वतंत्र ओळख जपून आहे. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यावरून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली असेल
की हे पर्वत आपल्या महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाचे आहेत. ते फक्त भूगोलाचा एक भाग नाहीत, तर त्या खऱ्या अर्थाने आपल्या राज्याच्या जीवनरेखा आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर हे पर्वतच महाराष्ट्राचं सर्वस्व आहेत. का? कारण तेच आपल्या नद्यांना जन्म देतात, तेच इतिहासाचे साक्षीदार आहेत. कारण याच पर्वतांमध्ये प्राचीन लेणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अभेद्य किल्ले वसलेले आहेत. आणि हीच ठिकाणं आपली संस्कृती आणि जैवविविधतेची एक मोठी ठेव आहेत. जरा विचार करून बघा, जर या प्राचीन पर्वतांना बोलता आलं असतं तर त्यांनी आपल्याला किती युगांच्या, किती साम्राज्यांच्या आणि किती नद्यांच्या गोष्टी सांगितल्या असत्या. याचं उत्तर कदाचित या पर्वतांच्या प्रत्येक दगडात आणि प्रत्येक दरीत दडलं